मुंबईत ना कुठेच शोधून सुद्धा सापडणार नाही एवढं सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतं. हे बघ, हे ना टी कॅन्डल लाईट्स आहेत. आम्ही ह्याच्यावर पेंटिंग्स केलं आहे. वाव, हाताने पेंटिंग्स केलं आहे. सो हे भाऊ बहिणीला देऊ शकतो. किती सुंदर आहेत हे ऑफिसमध्ये तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता ऑफिस गिफ्टिंगसाठी. आता जसा ह्याचा टीचर्स डे येतोय तेव्हा पण तुम्हाला गिफ्टिंगसाठी चांगलं. ज्याचं कोणाचं लग्न आहे, ज्याला कोणाला रुखवातीत ठेवण्यासाठी हवी असतील ही सगळी भांडी, तर त्यांच्यासाठी हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे. असं क्लासिक कॉफी मग तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन बसलात ना, 4 लोकांनी येऊन तुम्हाला विचारलं पाहिजे की कुठून घेतलंस. पाण्याचे जार्स आहेत, मटके आहेत. हे आमचे वेगळ्या शेपमध्ये आहेत, स्क्वेअरमध्ये. हा त्यांचा ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे. नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, आज तुम्हाला मी पारंपरिक मातीची भांडी दाखवणार आहे, जी आपण आधीच्या काळापासून पाहत आलेलो आहोत ना. ही सगळी मातीची भांडी कुठे आपल्याला मुंबईमध्ये खरेदी करता येतात हे तुम्हाला पाहता येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप क्लासी व्हिडिओ आहे. क्लासी भांडी, पारंपरिक भांडी स्वस्त मस्त रेंजमध्ये कुठे मिळतात, तर ती मिळतात नेचर स्टफमध्ये. आज मी आलेली आहे सिऊडला. सिऊडमध्ये मला नेचर स्टफ नावाचं एक दुकान दिसलेलं आहे. शॉप नंबर आहे 6, सेक्टर 40. याचबरोबर जर तुम्हाला अजून एक लोकेशन सांगायचं झालं ना, तर माझ्यासमोर सिऊडचा मॉल आहे, ग्रँड सेंट्रल नेक्सस मॉल आहे. त्याच्या अगदी अपोजिट साईडच्या गल्लीमध्ये येऊन राईट हँड साईडलाच हे दुकान आहे. याचबरोबर कोकण रेल्वे विहार जे आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे दुकान आहे. अगदी कळालं नाही, लोकेशनवर टाका, दुकानाचं नाव टाका नेचर स्टफ, तुम्हाला इथपर्यंत लोकेशन आणून सोडतं. आपण आतमध्ये जाऊयात आणि हे सगळं कलेक्शन एक्सप्लोर करूयात. या. तर आता आपण नेचर स्टफमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत मानसी आहेत. मानसी, खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि खूप सुंदर स्टुडिओ तुमचा. वेलकम सायली वन्स अगेन नेचर स्टफमध्ये. थँक्यू सो मच. आणि आपण पूजासाठी भेटलो होतो. सो रेड सॉईल स्टोरीची पूजा, जिने इथे शॉपिंग केली होती आणि त्या शॉपिंगच्या व्हिडिओसाठी याआधी मी इथे आलेली आहे आणि आता पुन्हा एकदा मी इथे आलेली आहे. सो मला खूप आवडतं तुझं कलेक्शन. आणि मला ना आता फेस्टिवल आहेत त्याच्यामुळे मला अशी छान मातीची भांडी हवी आहेत. त्याचबरोबर मला ना गिफ्टिंगसाठी, म्हणजे रक्षाबंधनला गिफ्टिंगसाठी काहीतरी युनिक तुझ्याकडे काही असेल तर ते पण दाखव मला. ह्या सगळ्या गोष्टी मी आज एक्सप्लोर करायला आलेली आहे. सो आपण स्टार्ट करूया. येस येस, नक्की. खूप सुंदर सुंदर गोष्टी दिसतात ना तुम्हाला इथे. सो ह्या सगळ्यात आता मला रक्षाबंधनसाठी आणि गणपतीसाठी काय काय ते दाखव. हे बघ, हे ना टी कॅन्डल लाईट्स आहेत. आम्ही ह्याच्यावर पेंटिंग्स केले आहेत. वाव, हाताने पेंटिंग्स केले आहेत. सो हे भाऊ बहिणीला देऊ शकतो. किती सुंदर आहेत हे. आणि याच्यामध्ये अजून काही वारली पेंटिंग सुद्धा आहे का? वारली पेंटिंग्स पण आहे त्याच्यामध्ये. वाव, खूप सुंदर आहेत. आणि त्याच्यानंतर आता आमच्याकडे नवीन आले आहेत. हे बघ, हे वास आहेत, छोटे हँड पेंटेड आहेत. खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये 3चा सेट आहे, वेगवेगळे कलर्स येतील. तर हे पण तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकतो. येस, पूर्ण 3 सेट आहेत का हे? हां, 3चा पण घेऊ शकता, सिंगल पण तो घेऊ शकता. किती सुंदर आहे. कलर्स खूप सुंदर आहेत आणि ह्याचे खूप छान बनवले हे. वाव, हे पण 3 सेटच आहेत का? नाही, हा सिंगल येईल. सिंगल. त्याच्यामध्ये हे छोटे शेप्स पण आहेत. वाव, हा खूप सुंदर आहे. क्या बात आहे. हे एकदम परफेक्ट आहे गिफ्टिंगसाठी, आहे ना? याचबरोबर आपण मागे पण बघू शकतो. खूप वेगळे वेगळे ऑप्शन्स आहेत इथे. खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स पाहायला मिळणार आहेत तुम्हाला. आणि हे काय आहे? हे आपण ऑइल डिफ्युजर असतं ना, ते आहे अरोमा. वाव, खूप सुंदर आहे हा. त्याच्यामध्ये प्लेन पण मातीमध्ये पण येतात. आणि हे कडचं हे का? हां, तेही आपण गिफ्टिंगसाठी वगैरे वापरू शकतो. किती सुंदर आहे. म्हणजे बहिणीला, अशा बायकांना हे अशा गोष्टी खूप आवडतात. सो आपण असं बहिणींना देऊ शकतो. हे बघा किती सुंदर आहे. आणि मुळात ना मला हे सांगायला आवडेल ना की म्हणजे मी तुम्हाला किंमत बिलकुल सांगणार नाही. मला माहिती आहे की ह्याची सगळ्याची किमतीसाठी तुम्ही मला खाली DM कराल, पण मी यासाठी सांगत नाही ना किंमत, कारण ही आपली पारंपरिक भांडी आहेत आणि ती एवढी महाग नसतात. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायची असतील ना, तर तुम्हाला इथे येऊन घ्यायचे आहेत, पारखून घ्यायचे आहेत. आणि कसं घ्यायचे आहेत ते सांगा तुम्ही.
ऑनलाईन पण मिळतात? हो हो, अगदी पूर्ण पॅन इंडिया डिलिव्हरी आमची अवेलेबल असते. तर तुम्ही मला फोन करू शकता, व्हॉट्सअपवर मी तुम्हाला फोटो देऊन प्राइसिंग वगैरे सगळं करून मी डिलिव्हरी मुद्दाम देऊ म्हणूनच शकते. मी त्यांना सांगत नाही आज ह्याचीच प्राइस, कारण की प्राइस सांगितलं ना की तुम्हाला असं वाटू शकतं की अरे एवढं स्वस्त, एवढं हे, त्यामुळे मी सांगणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथे या आणि घ्या, कारण की त्यांच्याकडेच तर मी तुम्हाला कमाल सांगते की त्याची व्हरायटी खूप सुंदर असते, खूप मजबूत असतात. आणि ही सगळी भांडी ना गॅसवर सुद्धा वापरू शकता तुम्ही. मी नंतर तुम्हाला गॅसवरची सुद्धा भांडी दाखवणार आहे मातीची, त्यामुळे मी तुम्हाला किंमत सांगणार नाही. त्याच्यामुळे प्लीज मला हे तुम्ही DM करून सांगू नका. तुम्हाला जर सगळे हे ऑर्डर करायचं असेल, तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही हे सगळं चेक करू शकता. याचबरोबर तुम्हाला जर खरेदी करायची असेल, जर तुम्ही मुंबईकर असाल तर तुम्ही इथे डायरेक्ट येऊन खरेदी करू शकता. वाव. त्याच्यानंतर हा सेट आहे, हा पण गिफ्ट द्यायला खूप चांगला आहे. सरस्वती पाटी. वाव. आता हे आपलं हे पण येईल ना सरस्वती पूजन आहे दसऱ्याला. दसऱ्याला त्याच्यामध्ये साईज पण आहेत. ही छोटी साईज आहे, त्याच्यामध्ये मोठी पण साईज येते. आणि लक्ष्मीची पावलं आहेत ती दरवाजावर. तुम्ही आता दिवाळी येते, सो दिवाळीमध्ये प्लास्टिकच्या ऐवजी नक्कीच तुम्ही मातीची पावलं वापरू शकता. आणि त्याच्यात हळदी कुंकू लावायला पण म्हणजे जागा आहे त्या पावलांमध्ये. याला चिकटवायला असतात का काही? हो, तुम्ही खाली त्याला फेविकॉलने चिटकवू शकता किंवा डबल टेपने चिटकवू शकता. वॉशेबल आहेत. हो का? हो, येस येस. क्या बात आहे. आणि हे काय आहे? हे सगळे तुम्हाला दिसतात ना प्लांटर्स आहेत. हे बघा, हे पण? हो, मला कपशी वाटली बघा. ह्याला होल आहे खाली. सगळे हँड पेंटिंग केलेले आहेत हे. खूप सुंदर आहेत हे बघा. आणि हे लावल्यावर तुम्हाला दाखवते मी. सुंदर वाटतात बघा. हे ऑफिसमध्ये तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता ऑफिस गिफ्टिंगसाठी. आता जसं ह्याचं टीचर्स डे येतोय तेव्हा पण तुम्हाला गिफ्टिंगसाठी चांगलं आहे. क्या बात आहे. हे बघा, आता हे डेकोरेशनसाठी खूप सुंदर आहे. म्हणजे गणेश चतुर्थी असेल ना तर तुम्ही गणपती बाप्पाला असं छान मागे असं लावू शकता. जसं तिने लावलं ना असं वॉलला, तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप असे 3-4 लावला तरी खूप सुंदर वाटतं. त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत बघा भरपूर सारे. हे बघा गणपती डेकोरेशनसाठी साईड खूप छान आहे. तेच म्हटलं की वॉल हँगिंगसाठी खूप सुंदर आहे हा ऑप्शन. आणि हे वर जे काही आहे ते काय आहे? ते काय वरती? कंदील आहेत. कंदील ते जुन्या काळातले होते तसे बनवलेत ना एकदम. कंदील. वाव. लाईट गेली की हे कंदील पेटायचे लहान असताना. आता ते तुम्हाला मातीमध्ये मिळणार आहेत. खूप सुंदर आहेत. हे पण प्लांटर्स आहेत. हो, हे पण प्लांटर्स. किती सुंदर आहे बघा. हे बहिणीला द्या तुम्ही तुमची बहिणी ह्यावर्षी खुश नक्की. आणि खूप सुंदरच आहे ग, म्हणजे सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहेत. आणि हे जे काही आहे ना तांब्याचं वगैरे ते काय आहे खाली तांब्या पितळीमध्ये? हे लक्ष्मीपूजनला किंवा दिवाळीला किंवा असं रक्षाबंधनला सुद्धा अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही देऊ शकता. असे दिवे आहेत खूप सुंदर. हे आमचे अगदी युनिक दिवे आहेत, ते दाखवते तुला. वाव, किती सुंदर आहेत बघा हे. तर मला ना एक घड्याळ आवडलं. हे खूप सुंदर आहे, क्लासी एकदम. खूप छान आहे हे घड्याळ. हे पण असं शोपीस म्हणून वगैरे ठेवायला? नाही, हे तू मागे सेल आहे, इकडे सेल लावायचा मग चालू होतं घड्याळ. ओके. किती सुंदर. गिफ्टिंगला वगैरे खूप छान आहे. कॉर्पोरेट्सला बरंच जातात हे घड्याळ. हो का? आणि याचबरोबर इथे बॉटल्स आपण बघू शकतो. खूप सुंदर सुंदर बॉटल्स आहेत. आणि एक गणपती बाप्पाचा सेट दिसतोय मला. दाखव. हा बघा, हा एक गणपती बाप्पाचा सेट आहे. टीचर गणेश. हे टीचर्स डेला सुद्धा द्यायला गिफ्ट किती सुंदर आहे ना टीचर्सना. म्हणजे त्यांना पण देऊ शकतो आपण. ज्यांच्या घरात कोणी टीचर्स असतील ना त्यांना तुम्ही हे देऊ शकता गणपती बाप्पा. खूप सुंदर असं कलेक्शन आहे हे. याचबरोबर ना मला अजून एक आवडलंय तो म्हणजे तुमचा लॅम्प. हा नवीन आलाय का? हो, नवीन आलाय. त्याच्यामध्ये हे बघा, हे टेराकोटाचं आहे आणि त्याच्यावर हँड पेंटिंग केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बल्ब वगैरे सगळं येईल. त्याच्या आतमध्ये हा पूर्ण सेटच येणार आहे. आणि तो हा लावलाय ना इथे? हा बघा, तिथे समोर लावला आहे. बघा किती सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन्स पण बघा किती सुंदर आहेत. खूप छान. हे आता रक्षाबंधन येत आहे ना, तर अगदी भाऊ बहीण असतील छोटे तर त्यांना तुम्ही हे छान गिफ्ट देऊ शकता. इकडे डिअर प्रो, डिअर सीस आपण असं लिहून देऊ शकतो. खूप सुंदर. आणि त्याच्यानंतर ह्या विलेज लेडी आहेत, त्या डेकोरला तुम्ही यूज करू शकता. खोबरं किसताना दिसते ती, तांदूळ वेचताना दिसते तिथे. असं सुंदर सुंदर आहेत. हे सगळं डेकोरेशनसाठी खूप छान आहे. हे विजिटिंग कार्ड होल्डर आहे. आणि हा पेन होल्डर आहे का? हो, पेन होल्डर. क्या बात आहे. कासव सुद्धा खूप सुंदर आहे. याच्यामध्ये काय दिवा लावू शकतो? हो, येस. टी कॅन्डल लाईट. आणि ह्या चिमणी वगैरे बघा किती सुंदर आहेत.
क्यूट आहेत ना हे एकदम, असं ऑफिसेसमध्ये ठेवायला वगैरे. येस, त्याच्यामध्ये आपण असा सेट करून ठेवू शकतो. अरे वा, आपल्या कोणाला गिफ्टिंगला पण खूप छान. किती छान आहे. म्हणजे असं वाटतं की चिमणी आणि तिची घरट्यात बसलेली पिल्लू असं वाटतंय ना, खूप सुंदर. वाव, खूप छान आहे. हे बघा, हे पण किती सुंदर आहे बघा. फ्लॉवर पॉट्स आहेत छान छान. आणि हे काय आहे? अँटिक सेट आहे. अँटिक सेट. हे किती क्यूट बनवलं बघा, छान आहे ना हे, खूप सुंदर. आणि हे पण अँटिक पीसेस आहेत का? हो, पूर्ण 3चा सेट आहे. सेट आहे. वा, खूप सुंदर गोष्ट आहे तिथे. आता आपण हे बघू शकतो, ही देवळी आहे ना? देवळी आहे. ही माझ्याकडे आहे. हां. मी लास्ट टाइम घेऊन गेली होती ही देवळी, आणि खूप सुंदर आहे ही देवळी. याच बरोबर ना गणपती बाप्पा आहे, खूप सुंदर गणपती बाप्पा इथे तुम्हाला दिसणार आहेत. वेगळे वेगळे गणपती बाप्पा, वेगळे वेगळे दिवा तुम्हाला इथे दिसतील. कारमध्ये ठेवू शकता असा गणपती बाप्पा. हा कार गणेश आहे का? क्या बात आहे. हे बघा, असं कारमध्ये ठेवू शकता. आणि मी खरं सांगते, म्हणजे मला प्राइसिंगच्या बाबतीत खरंच खूप ना असं छान आहे. म्हणजे अगदीच महागडं नाही तर अगदीच, आणि क्वालिटी तुझी खूप मेंटेन ठेवली असतो, त्याच्यामुळे मला हे तुझं कलेक्शन खूप आवडतं. अख्ख्या मुंबईत ना कुठेच शोधून सुद्धा सापडणार नाही एवढं सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतं. आणि मुळात ना हे सगळं कलेक्शन असं म्हणतात ना की आपल्या आजीची आठवण करून देतं किंवा आपल्याला जुन्या काळातल्या आठवणी जागं करून देतं, तसं आहे. म्हणजे ही पूर्वीची जी भांडी आहेत ना ही सगळी तुझ्याकडे मिळतात. आता आपण कुकिंगसाठी लागणारी सगळी भांडी बघूयात, ठीक आहे? तर आता आपण भातुकली बघूया. मी जसं म्हणाली तसं आपल्याला जुन्या काळातली संस्कृती परंपरा सगळं आपल्याला दाखवणारी. याचबरोबर तुम्हाला ही सगळी भांडी मोठ्या भांड्यांमध्ये तर मिळतातच, पण जर तुम्हाला अशी भातुकली हवी असेल ना, ज्याचं कोणाचं लग्न आहे, ज्याला कोणाला रुखवातीत ठेवण्यासाठी हवी असतील ही सगळी भांडी, तर त्यांच्यासाठी हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे. ही सगळी भातुकली मिळतात. ह्याच्यात तुम्हाला विळी दिसते, इथे पाटा वरवंटा दिसतोय, इथं तुम्हाला जातं दिसतंय, पोळपाट लाटणं दिसतंय, इथे तर तुम्हाला हे बंब आहे जुन्या काळात जो असायचा तसा. ही चूल आहे का? हो, चूल आहे. याचबरोबर ही रवळी आहे का? खलबत्ता. खलबत्ता. अच्छा, ओके, असं. आणि हे सगळं तुम्हाला किती छान पद्धतीने बनवलं बघा. हा पूर्ण सेट आहे ना? हो, छान. 15 पीसचा. खूप सुंदर आहे. हे सगळंच तर मिळतच आहे. ते तुम्हाला काय काय दिसतंय मला? हे आईस्क्रीम बाउल दिसतात, हे बघा किती छान आहेत. आईस्क्रीम बाउल आहे ते. वाईन ग्लास आहे. वाईन ग्लास. हे वाईन ग्लास आहेत. एवढे अँटिक जर वाईन ग्लास असेल तर काय बापरे. हे सगळे वाईन ग्लासेस आहेत. हो, ओके, किती क्यूट आहेत बघा वाईन ग्लासेस. हा बियर ग्लास आहे. अच्छा, हा बियर ग्लास आहे का? हे बघा, असे बियर ग्लासेस सुद्धा मिळणार आहेत मातीमध्ये. इमॅजिन केलं आहे का कधी मातीमध्ये बियर ग्लासेस मिळतात? बघा, पण दाखवते तुम्हाला मी आज हे पण कलेक्शन. हे कॉफी मग आहे. हो, क्या बात आहे. सो असं क्लासिक कॉफी मग तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन बसलात ना, 4 लोकांनी येऊन तुम्हाला विचारलं पाहिजे की कुठून घेतलंस. एवढे सुंदर आहेत. हे चहा कप सेट आहे का? हो. हे पण किती सुंदर आहे. किती बघा, त्याच्यावर पेंटिंग पण किती सुंदर केलं आहे. खूप क्लासी असं कलेक्शन आहे हे सगळं. त्याच्यामध्ये ना हा असा सेट येतो पूर्ण गिफ्टिंगला वगैरे हवा असेल तर खूपच सुंदर आहे पूर्ण सेट हा. वा, क्या बात आहे. मस्त मजा येते बघायला. आता याचबरोबर बरण्या सुद्धा आहेत इथे. लोणच्यासाठी बरण्या हव्या असतील तुम्हाला मसाल्याची बरणी हवी असेल अशी, तर त्यासुद्धा मिळणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला लोणच्याची बरणी दिसते मला. इथे मिरचीचं लोणचं तुम्ही ठेवू शकतात. अशी ना सुंदर सुंदर डिझाईन दिली. तर तुम्ही मसाला ठेवलाय बघा याच्यावर, तर ह्याच्यात आपण मसाला ठेवू शकतो. हो, खूप सुंदर आहे. हे कन्सेप्टच वेगळे आहेत सगळ्या. हे काय आहे? ते बटर पॉट आहे. ओ, हा बटर पॉट आहे ना? ह्याचे जरा कन्सेप्ट सांग जरा समजून. हां, हा बटर पॉट आहे. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली तुम्ही पाणी भरू शकता आणि ह्याच्यात बटर फिल करायचं आहे आणि ते आतमध्ये असं ठेवून द्यायचं. 5 दिवस बटर फ्रेश राहतं याच्यामध्ये. अच्छा, बाहेर एकदम मस्त. कारण आपण फ्रीजमधनं काढतो तेव्हा पण कडक घट्ट राहतं का ते त्याच्यामध्ये, की ते व्यवस्थित सॉफ्ट असतं, आपण यूज करू शकतो. हे काय आहे? हा जार आहे, त्याच्यात तुम्ही काही स्टोरेजसाठी वापरू शकता. स्टोरेजसाठी ना? खूप सुंदर, मस्त, क्या बात आहे. आणि हे काय सगळे आता आपले चूल आहे माझ्याकडे. ही चूल आहे का? हो. वाव, ही आपण मुंबईत पण वापरू शकतो म्हणजे? हो, येस. गॅलरीत, फार्म हाऊसला तुमच्या वापरू शकता तुम्ही.
गॅलरीमध्ये तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला असं बार्बेक्यू करायचं असेल त्याच्यात कोळशी टाकून तुम्ही बार्बेक्यू पण करू शकता त्याच्यात. क्या बात आहे. म्हणजे हे बघा ना, किती मस्त चूल आहे आपण बघू शकतो. इथे मस्तपैकी कोळसे टाकायचे आणि इथे तुम्ही मस्त तुमचा चहा वगैरे पण बनवू शकता गॅलरीत, मुंबईसारख्या ठिकाणी. म्हणजे फायर अलार्म वाजणार नाही. गॅलरीत बनवा, नाही तर घरात बनवायला जाल आणि फायर अलार्म वाजवाल आणि बोलाल लोकमत सखीच्या चुकीमुळे झालं असं. त्याच्यामध्ये पाण्याचे जग्स पण आहेत ना? हे तांब्या पेला आहे. वाव, हे खूप खूप जणांना आवडतो तांब्या पेला. त्याच्यानंतर क्लासी एकदम जग्स पण किती सुंदर आहेत. हे तुम्ही गिफ्टिंगला वगैरे पण देऊ शकता. याचबरोबर बहिणीला ना, तुम्ही जी बहीण ऑफिसमध्ये जात असेल किंवा जी अशी खूप कमी पाणी पित असेल, जसे माझ्यासारखे लोक, त्यांना पण एक खूप सुंदर ऑप्शन म्हणजे अशा सुंदर बॉटल दिल्या ना, तर त्या बॉटलकडे बघून पाण्याची इच्छा प्यायची होईल. ती बघा किती सुंदर आहे असं. वाव, खूप छान आहेत. हे असे तुम्ही गिफ्ट्स म्हणून देऊ शकता. पाण्याची बॉटल किती सुरईच्या शेपमध्ये आहे. क्या बात आहे. मस्त छान आहे. आणि ह्याचबरोबर तुम्हाला एक ग्लास पण आहे त्याच्यासोबत. सो असं ग्लास आणि हा बॉटलचा सेट दिलात ना की मस्त. आणि याचबरोबर तिकडे आपण बघू शकतो छोट्यांपासून मोठ्या आकाराच्या तुम्हाला बॉटल्स पाहायला मिळणार आहेत. वर सुद्धा हे पाण्याचे जग आहेत ना, पाण्याचे जार्स आहेत, मटके आहेत. हे आमचे वेगळ्या शेपमध्ये आहेत, स्क्वेअरमध्ये आहेत. एरवी आपण पाण्याचे मटके असतात ते गोल असे बघतो, पण हे वेगळ्या शेपमध्ये इथे सुद्धा आहेत. खाली आपण ते सुद्धा नंतर बघूया. हा त्यांचा ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे. म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढा हा ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे त्यांचा. आणि याचबरोबर ना खाली ते असं स्टँड पण देतात. हो, बरोबर ना? हो, स्टँड पण आहेत अवेलेबल. त्याच्या व्यतिरिक्त आता आम्ही नवीन तुम्हाला सांगते, नळ आता आले आहेत. कारण पूर्वी प्लास्टिकचे नळ होते. सो कस्टमरच्या जशा रिक्वायरमेंट आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही मेटलचे नळ आणले. क्या बात आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉपरचे नळ आहेत, त्याच्यामध्ये स्टीलचे नळ येतात. इथे आहे बघा असं एक प्रोडक्ट स्टीलचा आणि तिथे कॉपरचा पण आहे. हे बघा, इथे तुम्हाला असा प्लास्टिक नको असेल तुम्हाला स्टील आणि तिथे कॉपरचा पण एक आहे. तर तुम्ही आपण बघू शकता. जार पाण्याचे पाहू शकता. हे वेगळे वेगळे आकाराचे आहेत. गोल हवा असेल तर मागे तिथे गोल पण दिसतोय मला एक. ती घागर आहे, त्याला नळ नाही आहे. म्हणजे घागर पण आहे का तुमच्याकडे? हो, येस, घागर पण आहे जी पूर्वी आपल्या गावी असायची. मी काढू शकते? हो. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. सो ही घागर आहे आणि आपल्याला जर मातीमध्ये घागर हवी असेल तर तशी सुद्धा आहे. हे बघा, खूप सुंदर. आणि इथे तुम्हाला असे छान वेगळे वेगळे आकाराचे वेगळे वेगळे सुंदर असे. आणि ह्यांची ना खासियत म्हणजे हे पेंटिंग्स बघा, वेगळे पेंटिंग्स आहेत. ह्याला वारली पेंटिंग नाही, काय पेंटिंग म्हणतात ह्याला? नॉर्मल पेंटिंग, हाताने केलेले पेंटिंग आहेत सगळे. हे वारली पेंटिंग, हे वारली पेंटिंग केलंय. हे बघा किती सुंदर आहे. मी आर्टिस्ट कडनं करून घेतलं ते, ट्रायबल कडनं. खूप सुंदर आहे. हा खूपच छान. स्वतः त्यांनी मला मॅन्युअल पण दिलेलं आहे आणि त्यात प्रोसेस दिलेली आहे की कसं वापरायचं आहे. म्हणजे प्रत्येक दह्याचा भांड्याचं असू देत प्रोसेस कशी असेल, याचबरोबर पाण्याची भांडी असू देत, वॉटर बॉटल असू देत, कुकिंगसाठी लागणारे सगळे भांडी असू देत, हे सगळे वापरायची प्रोसेस काय हे सुद्धा त्यांनी मॅन्युअल दिलेलं आहे. मला वाटतं हे नवीन केलं ना तुम्ही इम्प्रूव्हमेंट. येस येस. याचबरोबर इथे तुम्हाला चहाचं भांडं बघा किती सुंदर आहे. हे बघा, चहाचं भांडं सुद्धा आहे आणि कढया आहेत. इथे भांडी खूप सुंदर सुंदर आहेत. तुम्हाला बिर्याणी पॉट हवं असेल तर ते आहे. याचबरोबर तुम्हाला व्हेज नॉनव्हेज शिजवण्यासाठीची जी लागणारी भांडी असतात ती सगळी तिथे आहेत. दही साठवण्याचं भांडं इथे. आणि आपण बघतो की हे सगळे भांडे तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आता इथे आपण काय बघणार आहोत, हे सगळं आहे ना टेबलवेअर आहेत. तुम्ही ह्याच्यासाठी वापरू शकता, जसं हे दह्यासाठी वापरू शकता किंवा गेस्ट आलेत घरात, तुम्हाला थोडं युनिक काही दाखवायचं असेल, सर्विंगसाठी वापरायचं असेल, ते सगळे सर्विंगचे पॉट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व करू शकता. त्याच्यानंतर दह्यासाठी हे पेंटिंगवाले हवे असतील तर वापरू शकता. त्याच्यानंतर हे बाउल्स आहेत, आईस्क्रीम बाउल्स आहेत. क्या बात आहे, खूपच सुंदर. आणि याच्यात खरंच टेस्ट खूप छान येते आईस्क्रीमची. हो का? क्या बात आहे. आणि याचबरोबर इथे लाकडाच्या वस्तू पण दिसतात. हो, त्याच्यामध्ये आहेत मसाल्याचे बॉक्स वगैरे आहेत आमच्याकडे. ट्रायंगल शेपमध्ये आहे. त्याच्यामध्ये 2-3 शेप्स आहेत, स्क्वेअर आहेत. हे ड्राय मसाल्यासाठी तुम्ही यूज करू शकता. टी कोस्टर्स आहेत. खूप सुंदर. आणि हे काय आहे इथे? हा डब्बा आहे चपातीचा वगैरे का डब्बा? हा तुम्ही मसाल्यासाठी ड्राय मसाला असतो ना त्याच्यासाठी वापरू शकता.
त्याच्यानंतर हे जे आहेत ना, ॲक्च्युली ह्या प्लेट्स आहेत माझ्याकडे. ह्याच्यावर तुम्ही आर्ट वगैरे पण करू शकता. वॉल डेकोरसाठी ह्या प्लेट्स वापरू शकता. सो आम्ही बल्कमध्ये देतो ह्या. जे आर्टिस्ट वगैरे आहेत त्यांच्यासाठी आम्ही ह्या प्लेट्स देतो. क्या बात आहे, खूपच सुंदर. आणि सॉरी, वाव, मातीचा ट्रे पण आहे इथे बघा, ज्याच्यावर वारली पेंटिंग केली. आणि त्याबरोबर प्लेन जर तुम्हाला ट्रे हवा असेल तर प्लेन सुद्धा आहे. हो, प्लेन पण ट्रे आहेत. हे आता गणपतीचा नैवेद्य वगैरे दाखवायचा असेल, क्या बात आहे, किती तर त्याच्यासाठी हा तुम्ही वापरू शकता पानाच्या शेपमध्ये. तर आपण हा डिनर सेट पाहूया. डिनर सेट खूप सुंदर आहे आणि जर तुमची हॉटेल्स असतील ना तर तुम्हाला हॉटेलसाठी वगैरे तर परफेक्ट आहे हे डिनर सेट. खूप सुंदर आहे. बऱ्याचशा गोष्टी हॉटेलसाठी वगैरे तुम्ही वापरू शकता. खूपच छान. ह्यामध्ये तुम्हाला 2 छोट्या वाट्या, 2 मोठ्या वाट्या, 1 ग्लास, चमचा आणि प्लेट असा पूर्ण सेट येतो डिनर सेटमध्ये. खूप छान आहे. त्याच्यानंतर कॅन्डल्स वगैरे बनवायचे असतील ना तर कॅन्डल्ससाठी ह्या वाट्या पण जातात. त्याच्यामध्ये पेंटिंगमध्ये आहे. आणि मला एक ही छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम पण खूप आवडली आहे. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. ही पण गिफ्टिंगसाठी सुंदर आहे ना. हो, महाराज बरीच जाते गिफ्टिंगसाठी कॉर्पोरेट्समध्ये. वाव. तर हे सगळं तुम्ही बघितलात ना, हे सगळं सुंदर कलेक्शन तुम्हाला कुठे मिळणार आहे तर नेचर स्टफमध्ये. म्हणजे मी तुम्हाला हा व्हिडिओ ह्यासाठी दाखवते कारण की इथे आपली सगळीच मराठमोळी संस्कृती पाहायला मिळते. इथे तुम्हाला मराठमोळा संस्कृतीचा खजाना पाहायला मिळतो आणि हे सगळं कुठे मिळतं तर नेचर स्टफमध्ये. मला नाही वाटत की मुंबईमध्ये असे शॉप्स मध्ये हे एवढी सगळी व्हरायटी तुम्हाला एका छताखाली पाहायला मिळेल. मुळात मला ही त्यांची कल्पनाच खूप आवडली होती की सगळं मातीपासून बनवलेलं आपण विकायचं. आणि मुळात आता आपण हेल्थचा विषय बघतोय की हेल्दी खाणं तर आहेच, पण त्याबरोबर आपण कशामध्ये खातोय हे पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आणि हेच सगळं त्या विचार करून त्यांनी हे सगळं आणलेलं आहे मार्केटमध्ये. सो स्टीलसोबतच मातीमध्ये तुम्ही खाल्लं पाहिजे, मातीच्या भांड्यांमध्ये, जे आपण आजीच्या काळापासून खात आलेलो आहोत ना, त्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि तेच आत्ता पण जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात, कुठच्या तरी असं डायटिशियनकडे गेलात तर तुम्हाला डायटिशियन पण तेच सांगतात की आपण जे आजीच्या काळात खात आलेलो आहे ना तेच आपण खाल्लं पाहिजे. म्हणजे जसं की तेव्हा आपण मातीच्या भांड्यात जेवायचो, जसं की आता मिक्सरमध्ये लावतो, पण तेव्हा आपण इलेक्ट्रिक गोष्टी खूप वापरायला लागलं, पण तेव्हा तसं नव्हतं. पाटावर वंट्यावर वाटलं वाटण आणि ते खाल्लं की ते हेल्दी खूप असतं. तसंच हे जेवणासाठी ही भांडी मला खरंच खूप आवडली आणि मला तुझं ह्या बाबतीत खूप कौतुक करावं असं वाटतं की क्या बात आहे. म्हणजे मला हे कल्पनाच खूप आवडली की एक सोशल मेसेजसुद्धा तू ह्यातून देतेस की या सगळ्यामध्ये तू खाल्लं पाहिजेस, म्हणजे ह्या सगळ्यातून तू खाल्लं पाहिजेस तर ते हेल्थसाठी खूप चांगलं आहे. सो थँक्यू ह्यासाठी तुला. आणि खूप छान आहे तुझ्याकडचे साली परत एकदा तू माझ्या शॉपला व्हिजिट केलीस. आणि काय सांगशील, म्हणजे तुझ्या डोक्यात ही कन्सेप्ट का आली नेचर स्टफ आहे? आपल्याला नेहमी माहिती असतं माती, आपल्याला सगळे सांगतात मातीच्या भांड्यातलं पाणी प्या, पण आपण अगदी त्याच्या मुळाशी कधीच ऍक्च्युली जात नाही जात. पण मातीच्या भांड्यात जेव्हा आपण पाणी स्टोअर करतो 8 तास जेव्हा राहतं तेव्हा ऍक्च्युली ते पाणी अल्कलाईन होतं 8 तासानंतर. म्हणजे मातीतले गुणधर्म आहेत ते त्या पाण्यामध्ये उतरतात आणि त्याच्याने पाणी, आपली बॉडी जी असते ना ती पूर्णपणे कूलडाऊन होते. त्यामुळे मातीतल्या भांड्यातलं पाणी पिणं अतिशय चांगलं असतं. बरोबर. आणि जसं जेवणासाठी पण आपण जी भांडी वापरतो ना त्याच्यामध्ये काय होतं, आपण स्लो गॅसवर कुकिंग करतो त्यामुळे ते 100% न्यूट्रिएंट्स त्यातले मिळतात आपल्याला. आणि त्याला पोर्स असल्यामुळे अन्न इक्वली शिजतं. त्यामुळे किती गुणधर्म असतात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. याचबरोबर ना प्लास्टिकचा जेव्हा तुम्ही वापर करता तेव्हा आपल्याला खूप जास्त असे म्हणजे एवढे आजार होतात ना प्लास्टिकमुळे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याची नावं. प्लास्टिकमुळे कॅन्सरसारखा महाभयंकर आजार होतो. तर ह्या सगळ्यासाठी जर तुम्ही आत्तापासूनच काळजी घेतली, म्हणजे वेळेत जर काळजी घेतली, त्यासाठी भरपूर कारणं आहेत कॅन्सरसारख्या आजारासाठी. पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं अरे आम्ही तर याच्यामधूनच खातो, आम्ही ह्यात तर प्लास्टिकमध्ये वापरतच नाही. पण तुम्ही ते गरम केलेलं जेवण एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवलं तर त्याला काहीच अर्थ नाही फ्रीजमध्ये. जर तुम्ही एखादा पदार्थ जर तुम्ही तो जेवण करून तेव्हाच नाही खाल्ला आणि जर तो फ्रीजमध्ये तुम्ही ठेवला आणि गरम करून तो खाताय तर तुमच्या बॉडीला हेल्थला होणारच आहे. तर ताजं अन्न, त्याचबरोबर व्यवस्थित भांडी आणि व्यवस्थित तुमची झोप, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि त्यातलंच महत्त्वाचं सगळ्यात असेल तर आपण जे आधीपासून आपली जी परंपरा, संस्कृती जी सांगत आलेली आहे त्या जर गोष्टी तुम्ही पाळलात, जसं की अशी मातीची भांडी छान छान अशी वापरलीत तर तुमच्यासाठी हे खूप छान आहे, आरोग्यासाठी खूप छान आहे.
सो मॅम थँक्यू सो मच. आणि खूप छान उपक्रम तुम्ही ठेवता. याचबरोबर अजून एक सांगायचं झालं ना तर आता गणपती बाप्पा येणार आहेत. हो. तर गणपती बाप्पांचं वर्कशॉपसुद्धा त्या घेतात आणि याचबरोबर क्ले म्हणजे माती असते ना, त्या मातीची जी तुम्ही आता भांडी बघितली त्याचंसुद्धा त्या वर्कशॉप घेतात आणि याचबरोबर त्या मातीसुद्धा विकतात. मुंबईसारख्या ठिकाणी जे तुम्हाला फारसं मिळणार नाही, इथे तुम्हाला ही माती शाडू क्ले आहे, गणपती मूर्त्यांसाठी लागते आणि ही टेराकोटा क्ले आहे. तर आमच्याकडे अवेलेबल आहे. आम्ही आत्ता सीझन आहे गणपतीचा, तर बरीच लोक आमच्याकडे येऊन माती घेऊन जातात आणि याची क्वालिटी पण खूप चांगली आहे. कस्टमरनेच मला रिव्ह्यू दिले आहेत. गेल्या वर्षी जे घेऊन गेले होते त्यांचे रिव्ह्यू आहेत का तुमची क्वालिटी खूप चांगली आहे मॅडम मातीची. क्या बात आहे. हे बघा इथे तुम्हाला असे गणपतीचे वर्कशॉपसुद्धा असतात. सो याचबरोबर गणपतीचं वर्कशॉप तर असतंच, याचबरोबर पोट्री क्लासेससुद्धा असतात. ते वर्कशॉपसुद्धा लवकरच सुरू होणार आहे. सो नेचर स्टॉपला तुम्ही फॉलो करा इंस्टाग्रामवर आणि तिथे तुम्ही त्यांचा फॉलोअप घेऊ शकतात. याचबरोबर मॅम तुम्ही इथे आलात, छान तुमचा स्टुडिओ आम्हाला फिरता आला आणि छान गिफ्ट्स पाहता आले, याचबरोबर सुंदर सुंदर भांडी पाहता आली आणि आपली संस्कृती पाहता आली. त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. येस, तुम्हाला पण मॅडम थँक्यू सो मच. माझ्या इथे आलात पुन्हा एकदा. येस, ऑल द बेस्ट मॅम. थँक्यू. थँक्यू. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.